तर गाईज तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं रोहित यूट्यूब चॅनलवरती. आज मी बनवणार आहे मटन दाल गोश्त. तर इकडे पाहूया आपण सामग्री मी काय काय कापलं आहे. तर गाईज मी इकडे घेतलंय कांदा बारीक कापलेला आहे, बघा बारीक कापलेला आहे. आणि टमाटर चॉप केलेला आहे क्यूब शेपमध्ये. आणि हे सलाडसाठी एक जास्त घेतलं मी माझ्याकडून. आणि मग हे बघा इकडे आपला अद्रक लसणचा पेस्ट, कारण की लाईट आता नव्हती, आता आली आहे म्हणून मला असं हे करावं लागलं, कुटायला लागला. इकडे कुकर आहे. गाईज मी कांदा कापला ते रोहितने आणला होता, लय तिखट होता म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आला. तर गाईज मी आज दालचा मटन गोश्त बनवणार आहे. तर दाल मटन हे गाइस दाल गोश्त म्हणजे आम्ही मतलब हमारे इसमें मटन को गोश्त बोलते हैं, तो इसलिए ओके. तो गोश्त रहते मटन दाल गोश्त हे असतंय. तर ही बनवत आहे मी. आणि मी चण्याचं दाल नाही घेतलं आहे, कारण की मला हे ना दुखतं आहे पोट चण्याचं दाल खाल्ल्यावरती. ते हरभऱ्याची दाल खाल्ल्यावर माझं पोट दुखते. पहिले नव्हतं दुखत होता, आता दुसरं सीझर झाल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला आहे हे सगळं खायचं नंतर, म्हणून मी अवॉइड करते. आणि माशी पण कमी खाते, कारण की मला खूप इचिंग येते आणि डाळमुळे मला लय असं काटसारखं चुकतं आहे, म्हणून मी तूरची डाळ घेतली आहे. तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता, जो तुमची जे आवडतीची डाळ आहे ते तुम्ही ते घेऊ शकता. जास्त हरभऱ्याची डाळची टेस्ट लय भारी लागते. तरी त्याच्यापेक्षा मी तूरची डाळ घेतली आहे, तर मी तूरची डाळची बनवणार आहे. त्याला बघूया आपण आता रेसिपी. स्वच्छपैकी मी मटण धुतलं आहे आणि हळदी आणि मीठमध्ये मॅरिनेट करायला ठेवलं आहे. तर गाईस मी तेल टाकलं याच्यात, थोडंसं जास्त झालं, थोडं कमी करावं लागेल मला. तेल आहे का संपलं आपलं? आहे हा, लाया ना तुम्ही 2 पॅकेट आणले म्हणजे हे पहिले से 2-3 और आहे का गाईस? पॅकिंग तेल खात जा, आम्ही पॅकिंगच तेल खातो, तुम्ही पण खात जा ओके. पावसा पाण्याचं असं खुल्लं तेल नका वापरत जाऊ. ओके. काय विषय? तेल गरम हो गया है शायद. इसमें मैं ये डालूं क्या, कड़ी पत्ता? कौन सा रेसिपी है तेरा? वाट लग जाएगी, लेकिन मैंने बताया है उनको, आपको बताया है, तुम्हाला सांगितलंय गाईज मी. तर गाईज आता मी हे तेजपत्ता टाकते, बाकी शाही जिरा आणि हे आपला दालचिनी आणि काली मिर्च आणि 2 लौंग आणि 2 इलायची, मोठी वाली नाही छोटी वाली. किती टाइम लागेल हे बनायला? कुकर में डालने को टाइम किती लागेल रेसिपी कंप्लीट व्हायला? अर्धा 1 तास. 1 तास? अर्धा तास कुकर मध्ये टाकते आपण. अरे 8 वाजलेत, मला 9 वाजता नाही जेवायचं. लवकर जेवण लवकर झोपायचं, काम चालू होणार आहे उद्या. देन गाईज हे बघा इकडे मी मिरची घेतली आहे असं बीच मध्ये कापून, आणि एक ॲस तोडली आहे, हे नंतर टाकायचं. उडता है गाईज, हे उडता है. तर गाईज हे कापलेला कांदा बारीक कापलेला आपण एकदम पातळ टाकायचं आपल्याला. काम 1 मिनिट, मी इथे लाईट लावतो, मग जास्त उजेड येईल. तर गाईज मस्त पैकी लाल होऊन द्यायचं आहे याला. इकडे दाखव, इकडे आता इथे लाईट लावला मी जस्ट. करून घ्यायचं आहे गाईज. इकडे बघा माझ्याकडे. गाईज आपलं खूप मस्त घर होणार आहे 1 वर्ष नंतर. 1 वर्ष नाही म्हणजे लवकरच. हा लवकरच होणार आहे. तर गाईज आपला जे घर आहे मस्त किचन, मस्त पैकी खास कुकिंग साठी एकदम मस्त डिझाईन. मला असं लिंक द्या, मला सुचवा, हे की नाही, सजेस्ट. हा सजेशन द्या मला तुम्ही. इंस्टावर मला फोटो पाठवा की व्हिडिओ पाठवा. आणि जो अच्छा मतलब इंटीरियर करते, मतलब जो किचन अच्छा बना सकते हैं उसका अगर आप कांटेक्ट नंबर भी दोगे ना, तो हमारे म्हणजे आमच्या जवळपास असेल. हाँ चांगला होईल फिर हमारे लिए नाही. आणि गाईज मी दिवसभर हे बघा फ्रेश पण झालो नाही अजून, कारण 7 वाजता मी घरी आलो आहे आणि आता वाजलेत 8. कामात बिझी होतो. आता जस्ट फिल्टरचं पाणी आणलं आणि दिवसभर मंठाला होतो, कारण अंकलची मुलगी माझी बहीण छोटी सिद्धी आपली, ती आजारी होती खूप जास्त. तर तिला सलाईन लागले 2 आणि 3 दिवसाचा कोर्स करायचा. 3 दिवस लगातार हॉस्पिटलला घेऊन कशाला जायचं. ती आजारी पडली तुम्हाला माहितीये का? पाव खाल्ल्यानंतर. पाव मुळे झाला आहे बाहेर, म्हणजे पावसा पाण्याचं जरा आपल्या मुलांना सेफ ठेवा, बाहेरचं खाणं कमी करा आणि लक्ष ठेवा, ध्यान द्या.
गाइस मैंने खुद कम कर दिया है. मी स्वतः कमी केलंय बाहेरचं खायचं. आता जास्त खात नाही मी आता. नाही तर मी पहिले लय खात होते, आता कमी केलंय. बाळ झोपलंय. हे बाळ कधी उठणार आहे? बाळा उठ ना. 8 वाजले बाळा. असं झोपायचं नसतं रे. उठ बरं सोना, उठ ना. गाडी आणली मी तुझ्यासाठी. हा उठ ना. तूने मेरा ये ब्लैंकेट किसका लाया? उठत नाही बघ. अरे भूल गया रे, सॉरी. लाडूसाठी जायची गाडी मी कितीची आणली असेल माहिती आहे का तुम्हाला? 500 रुपयाची गाडी आणली ही. याच्यावरती गाइस घरामध्ये लय कपडा आहे. जर याच्यावर मी जरी बसलो, हे बघा बसतो, हे बघा, लोक फिर बोलेंगे. हे बघा गाईस, हे बघा पावसामुळे हे माझे खराब झालेत कपडे आणि मी इथे जर बसलो तरी हे तुटत नाही. एवढी मजबूत गाडी बघा. बघा कशी गाडी आपली, आपल्या लाडूची एकदम मजबूत आहे. इथे बघा पुष्पा आणि श्रीवल्ली बघा गाडी चालवत आहेत दोघं जण मस्तपैकी. खतरनाक गाडी आणली. कपडा ही कपडा आहे घरामध्ये. कपडा भराय कपडे. लाडू तू गाडी अजून बघितली नाही बाळा तुझी? हा दाखवू का? इकडे बघ, गुड्स कॅरियर. बघ बघ ब्ररर. बघ तुझ्या साईजची तर गाडी आणली मी तुझ्यासाठी. तू खेळत पण नाही लाडू बाळा. बघ ना गाडी. मी हिला का झोपू देत नाही गाईस माहिती आहे का? कारण ही लवकर मग झोपणार नाही आणि खेळत बसेल रात्री 2-3 वाजेपर्यंत. त्यासाठी मी हिला उठवतोय ना. तुम्ही बोलतील लेकराची झोप मोडतोय हा, पण असं काही नाही आहे. तू नाटकं करते. चल पाणी पी बाळा. चल उठ मग पाणी पी. चल 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 ना, उठ ना. तुझी गाडी बघ ना. ले आळशी झाले रे बाळ. उठतच नाही. क्या अभी क्या करणे है? लाल तो होने दे काम लगा. लाल झाल्यावर काय करायचं? टमाटर डालना है. हा मटन डालना है. टमाटर डालना है. ये फेंके है क्या? कचरा फेकू मी? थँक्स. ठीक आहे उठ बाळा चल. गाईस कचरा फेकायला चाललो. नाही आहे. एक हाताने हलवते आणि एक हाताने रेसिपी घेत आहे इकडे. याच्यावरती मला हे काय लाडू. हे मला काम करू देत नाही आणि रोहित माझी काही हेल्प करत नाही. बस बाहर घूमता है वो लड़का. मस्त बाहर घूमता है गाइस. और मेरा लेट होता है फिर खाना वाना बनाने में. तो मुझे पट्टा पट्टा करना रहता है गाइस. ये पर वो लड़का है ना, सुनता ही नहीं है मेरी बात. अरे यार काय बेबीकडे. हां A few moments later. तर गाईस आता शाही, काय नाव आहे शाही? टी शर्ट पहना. शाही रेसिपी काय आहे? हा टी शर्ट घालायचं. ते तर माझ्याकडे वेळच नसतो गाईस. आणि आमच्या घर बनत आहे त्यासाठी आमचे व्लॉग्स लेट होत आहेत, छोटे बनत आहेत आणि जास्त व्हिडिओच येत नाही आहेत. तर समजून घ्या प्लीज. तुम्ही प्लीज ॲडजस्ट इट गाईस. कारण घर ज्यांचे बनलेले आहेत त्या लोकांना माहिती की घर बनवताना किती स्ट्रगल असतो. आणि एकटा आहे, एकटा सगळं करतोय तर जास्त माझ्यावर लोड आहे खूप जास्त. तर तुम्ही समजू शकता. ओके आपली शाही रेसिपीचं नाव आहे काय? नाव आहे आपल्या रेसिपीचं आजच्या? दाल गोश्त. मटन दाल गोश्त अशी रेसिपी आहे. बकरे का मटन है यहाँ पे. और चिकन चं पण बनतं का? चिकनचं हे बनत नाही. आणि मी फक्त डाळाचं असं चाखून पाहिलं होतं मगाशी, तर खूप जास्त टेस्टी लागले. तर आता चपातीसोबत एक घास खाऊन बघूयात कसं बनवलं आहे आमच्या प्राज्ञा मॅडमने. ओके काय बाकी? काकडी लिंबू सजावट करते दाखवण्यासाठी. असे रोज काय आम्ही सजावट करत नाही स्पेशली. खरं सांगू तर खरंच गाईज आम्ही सजावट वगैरे अशी काही करत नाहीत. पण आता व्हिडिओ घ्यायचे त्यासाठी सजावट करणं चालू आहे. सगळेच जण असं करतात. एव्हरी इन्फ्लुएन्सर किंवा काही असो, जी चीज दाखवायची आहे ना तिला जास्त सजून धजून दाखवतात की ती जरा छान दिसो. पण आपण मोस्ट ऑफ आपण रॉ असेच राहतात जसे आहेत तसे. आता मी असा बसलोय, असाच इकडे किचनच्या इकडे बसलोय. आपल्याच्यात एकदम परफेक्ट काही वस्तू नाही आहेत, पण हळूहळू आपल्या गोष्टी परफेक्ट होतील जेव्हा आपलं घर बनेल. मेन तर आपलं मूळ गोष्ट म्हणजे घर आपलं चांगलं नाही आहे. त्यासाठी कुठेही काही पसारा असतो, कुठेही तर बघा वॉशिंग मशीन इथेच आहे, बेड इथेच आहे, जेवण इथेच बनते. आपलं घर एवढं छोटं आहे ना काय सांगा. पण घर बनेल तेव्हा माझं घर बघा, जेव्हा दिवशी माझं घर बनेल
त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल. और सॉरी गाइस, बीच में आधा ब्लॉग नहीं दे पाया रेसिपी का क्योंकि लाडू को परेशान करने लगी. हा, यापुढे जी रेसिपी आहे ते काय ते ती सांगेल. लाडू अचानक खूप जास्त रडायला लागत मैंने होते. दाल डाला है गाइस उसमें धोकर, और टमाटर डाला था, और अपना मटन मसाला डाला था, और गरम मसाला डाला था, और हल्दी नमक, बस इतना ही डाला था. और सीटी दिया था, बस पानी डाल. गाडी, आता गाडी दिसली का तुला? मगाशपासून दाखवतोय. हेच ती गाडी घेतली ना, त्याच्यावर हे माझे पप्पा खेळवत आहेत तिला. हे बघा रेसिपी. दिस इज द रेसिपी गाइस. व्हेरी नाइस अँड व्हेरी ब्युटिफुल लुकिंग इज दिस. आय वॉन्ट ईट फास्ट, सो फास्ट. तोंडात पाणी आलं आता. मैं तो नहीं बनाती ना. अच्छा, हाँ, कौन बोला ऐसा? तो ये तो बोलता है. हाँ, तो सही बोलता हूँ ना. रोस्ट हो गई. तर गाइस आता एक घास खाऊ मस्त. ओके. ऐसे रिएक्शन देते. इकडे हे झालं, इथे फील आलं गाइस. खम्मक टेस्ट आहे, खम्मक एकदम. दाल खिचडी टाईप, दाल खिचडी प्लस मटन मिक्सअप आहे. खूप छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. लिंबू तर अजून टाकला नाही. अरे बाप, ही सजावट. ओहो. ओके गाइस, आता एन्जॉय करू फूड. डिलिशियस फूड. बेड ना मास्टर शेफ करना. बाय. आता जरा शांत झाली गाईज. मगाशी झोपेतून उठल्या खूप जास्त आहे ना हे केला धिंगाणा. कॉन सिटी आम्ही पिक्चर लावला, खूप छान आहे असं रिव्ह्यू मी ऐकलाय. तुम्ही पण बघा गाईस. चला आम्ही जेवून घेतो. तू पण एक घास का? हट हट. लाडू लाल लाल कलरची बांगडी कर. लाल लाल कलरची बांगडी. लाल लाल कलरची बांगडी. ऑफ कोर्स मुझे तो अच्छा लगेगा. अब बता. नींबू डाला है. हाँ? नींबू डाला है. खट्टा था ऑलरेडी, वो और खट्टा हो गया. अच्छा नहीं लग रहा. अच्छा लग रहा है बहुत. मजा है. भात के साथ चकास. चावल के साथ तो बहुत अच्छा. ही बॅटरी आणली गाईज मी आज 250 रुपयाची. बघा 250 रुपयाची. खूप छान आहे. थांब बाळा, मी दाखव. एक मिनिट दाखव. एक मिनिट थांब ना. हे बघा, याला असं झूम आउट. हे बघा असं सिस्टम आहे. झूम आउट. आणि 4 तास बॅटरी बॅकअप आहे. आणि खूप छान आहे. 6 महिन्याची गॅरंटी पण आहे आपल्याला याची. बजाजची आहे. ऑफलाईन घेतली गाईज, नाही तर लिंक मागताल तुम्ही. पकड. तुला खायची. चल उतर. चल. बघा गाईस, ही लाईट आमच्याकडे सतत जाते, त्यासाठी इमर्जन्सी घेतली. आवडलं का तुम्हाला? छान, सांगा मला. ओके. आणि चार्जिंगवरती टाईप सी आहे चार्ज. ओके. बहुत सारा बर्तन है. दिखा तेरे पिंपल दिखता है क्या? दिखता है पिंपल. तो पिंपल है यार, पिंपल का दाग है बहुत. गाईस बघा, पाणी नाही पिणे. ही घरची लाईट आणि बघा ही लाईट. बघा किती फरक आहे क्वालिटीमध्ये. की रियल ब्यूटी दिख गई. गाइस ये मुझे पिंपल है ना बहुत पहले आते थे. डिक्चक वाली पण लाईट आहे गाईस बघा. जब मैं 15-16 साल की थी ना गाइस, मुझे बहुत पिंपल्स आते थे. तो ये इसके दाग है, ये छोटे खड्डे. मेकअप से दिखता नहीं है गाइस, और फिल्टर से भी ढक जाता है ये. बट रॉ असते आपले रिअल व्लॉग्स असतात, त्यासाठी आपण ती सांगते तुम्हाला रिअल असल्यामुळे. ये जा नहीं सकता है गाइस, इसके लिए सर्जरी कराना पड़ेगा डायरेक्ट. इतना पैसे तो है नहीं. खाते माझं बाळ. थुकले माझं बाळ. चला गाईज, बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय हवी आहे ती सांगा, आपण घेऊन यायचा प्रयत्न करू. आणि बस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही, सबस्क्राईब करा आधी. खाना जल्दी भूक लगी. सबस्क्राईब. जय हिंद, जय भारत. बाय. इंस्टाग्रामला पण फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. ओके.